पांढरे झालेले केस काळे होतात का, यावर मी तुमच्याशी आज बोलायला आलेली आहे. बघा, पहिली गोष्ट, एक गोष्ट सांगेल, कडू आहे पण सत्य आहे. पांढरे झालेले केस काही केल्या नैसर्गिकरित्या पुन्हा काळे होऊ शकत नसतात. जसं झाडाला पिकलेलं पान हे एकदा हिरवं झालं, पिवळं झालं की पुन्हा हिरवं होत नसते, ते गळून पडणार असते. सेम तसंच तुमच्या केसांचं आहे. ही निसर्गाचीच काय म्हणतात ना त्याला, एक क्रिया आहे ज्याला आपण बदलवू शकत नाही. परंतु आता पांढरे झालेले केस काळे कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकतायत, ज्याच्याने तुमचे केस चांगले दिसतील, हेल्दी दिसतील आणि तुमच्या केसांचं नुकसान होणार नाही, ते मी आज तुम्हाला सांगते. बघा, डाय केसांना डॅमेज करते, म्हणून डाय केसांना अजिबात लावू नका. डाय लावल्यामुळे तुमचे केस पातळ होतात, तुमच्या केसांचं टक्कल पडते, तुमच्या चेहऱ्याला पण हानी होत असते डायमुळे. ठीक आहे, डाय डायरेक्ट नाहीच. मेहंदी तुम्ही केसांना लावू शकताय, पण मला मेहंदीबद्दल एक बोलायचं आहे की बऱ्याच महिला केसांना मेहंदी लावतात आणि 5 ते 6 तास मेहंदी ठेवतात. मेहंदीबद्दल 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहे. एक, केसांना मेहंदी लावताना ती मेहंदी लावल्यानंतरून त्याच्यावर तुम्ही एक तर हेअरचं ते प्लॅस्टिकवाली कॅप भेटते ती लावून घ्या, नाहीतर साधी कॅरी बॅग घ्या आणि ती केसांना बांधा. कारण मेहंदी ही केसांना लावल्यावर कोरडी नाही पडली पाहिजे, नाहीतर तुमचे केस खूप जास्त कोरडे होतील आणि तुटतील. ठीक आहे, मेहंदी ही ओलीच राहिली पाहिजे. 2च तास केसांना मेहंदी लावायची आणि मेहंदी धुवून टाकायची. मेहंदी कोणती लावायची, जी मेहंदी तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळते ना, ती मेहंदी तुम्हाला लावायची, किंवा आयुर्वेदिक जिथे तुम्हाला जडीबुटी मिळतात, शिकेकाई वगैरे, अशा ठिकाणची मेहंदी लावा. ठीक आहे, मेहंदीमध्ये अंड टाकू शकताय, ज्यांना अंड चालत नाही ते दही टाकू शकताय, जास्वंदाच्या फुलांची पावडर टाकू शकताय, आवळा पावडर टाकू शकताय. यामुळे तुमच्या केसांना प्रोटीन्स मिळणार आहेत, बाकी दुसरं काहीच नाही, केस हेल्दी दिसतील तुमचे. ठीक आहे, तिसरं, हेअर कलर सर्वात चांगला ऑप्शन आहे हा केसांना काळं करण्यासाठी, पांढरे झालेल्या केसांचा. ठीक आहे, जेव्हा तुमचे केस पांढरे होतात तेव्हा तुम्ही त्याला कलर करत चला. कलर कोणते कोणते चांगले आहेत, मॅट्रिक्सचा कलर स्वस्तात मस्त आहे, त्यानंतरून गार्नियरचा कलरसुद्धा ठीकठाक आहे, वेलाचा कलर, लॉरियलचा कलर, हे कलर तुम्ही केसांना वापरू शकतात. कलर करण्याची पद्धत काय, ही त्या बॉक्सवर पूर्ण लिहिलेली असते की तुम्हाला कोणते कोणते शेड कसे मिक्स करायचे आहेत. कलरमुळे तुमच्या केसांना सिल्कीनेस चांगला राहतो, दीर्घकाळ तुमचे केस काळेच राहणारे, लगेच पांढरे होणार नाही आहे, आणि प्रॉपर तुम्हाला जो कलर हवा आहे तोच मिळतो. जसं मेहंदीमुळे तुमचे केस कधी केशरी होऊन जातात, कधी लाल होऊन जातात, कलर केल्यावर तुम्ही ब्लॅक कलर केला ब्लॅकच राहील, ब्राऊन केला ब्राऊनच राहील, बरगंडी केला बरगंडीच राहील. ही एक गोष्ट असते. तर केसांना कलर करत चला. स्पेशली जेव्हा तुमच्या घरी काही फंक्शन वगैरे असेल, इतर वेळी तुम्ही केसांना मेहंदी लावली तरी पण चालत असते. कलर केल्यानंतरून केसांना प्रॉपर एक शॅम्पू लावा, ज्या शॅम्पूमध्ये कॅरेटीन असेल, किंवा हेअर कलर प्रोटेक्टर शॅम्पू मिळत असतात, जो की तुम्हाला ट्रेसमेमध्ये मिळेल, पॅन्टीनमध्ये मिळेल, लॉरियलमध्ये मिळेल. हे जे शॅम्पू असतात ना, यामध्ये केसांचा कलर न निघावा असे काही तुम्हाला घटक मिळतील, ज्याच्यामुळे तुमच्या केसांचा कलर दीर्घकाळ टिकून राहतो. तर सिंपल आहे की पांढरे झालेले केस नैसर्गिकरित्या काळे होत नाही, परंतु तुम्हाला ते तात्पुरते काळे करण्याचे आज मी काही गोष्टी सांगितल्या आहेत. मी रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईफ सेशन घेत असते. उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या चेहऱ्याला फेशियल कोणते चांगले आहेत आणि ट्रीटमेंट कोणत्या कराव्या, कोणते फेशियल नाही करावे आणि कोणत्या ट्रीटमेंट नाही कराव्या. सेशन अटेंड करायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे, नक्की जॉईन करा. आणि हो, मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस, फक्त 999 रुपयांचे हे क्लासेस आहे. 2 टप्प्यांमध्ये पण फी भरू शकतात. अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत तुम्हाला यात शिकवलं जाणार आहे. तुम्हाला पण हा सिलेबस हवा असेल याचा, आणि डेमो फ्री लेक्चर हवं असेल, तर मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर पण मिळेल. थँक्यू.